मोर्शी तालुक्यातील तळणी येथे सुरू असलेल्या खदानीच्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। महेंद्र भातकुले यांच्या खदानीतून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या डंपरद्वारे वाहतूक केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तळणी आसोना मार्ग हा केवळ 10 मेट्रिक टन क्षमतेचा असताना त्यावरून अधिक वजनाची वाहने सतत धावत असल्यानं रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। यामुळे गावकऱ्यांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। तसेच मागील 2 वर्षांपासून खदानीत मनमानी पद्धतीनं ब्लास्टिंग सुरू असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या स्फोटामुळे मोठा आवाज, धूर आणि कंपनी निर्माण होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व शेतीवर होत असल्याची तक्रार आहे। ब्लास्टिंग दरम्यान दगड शेतात येऊन पडत असल्याने पिकांचं नुकसान होत असल्याचंही ग्रामस्थांनी नमूद केलंय। या पार्श्वभूमीवर तळणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित खदान मालकावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली। प्रशासनाकडून याबाबत काय पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मला निवेदन द्यायचं होतं। नयावरफळा मौजा नयावरफळामधील भातकुले यांची खदान, त्यापासून होणारं आमचं पिकाचं, शरीराचं बरंचसं नुकसान होत आहे। त्यामुळं ते खदान बंद करण्यात यावी ही आमची नम्र विनंती। काय त्या खदानीमध्ये जे कंटूर ब्लास्टिंग केले जाते त्यापासून 2 माणसाला उचलू शकत नाही एवढाले दगड आमच्या शेतात येऊन पडते। त्यामुळे बरेचसे पिकाचे नुकसान होतात। कांदा, गहू, पराठ्या सर्व पिकं हजर आहेत आणि त्याचं नुकसान पण आहे झालेलं। त्याचे व्हिडिओ पण तयार केलेले आहेत। तसाच 10 टन तो 10 टनाचा रोड लागून असताना त्या रोडवरून 25 टनची गाडी ओव्हरलोड नेल्या जाते। त्यामुळं रोडही फुटून मोकळे झाले आहे। ते पाहणी करायला तिथं आलं होतं कोणी? SDO साहेब येऊन गेले आहे पण अजून काहीही झालंच नाही।